आठवण सांगेन. आता ब्रह्मविद्येच्या मध्ये एक ताई ज्या आता त्यांनी शरीर सोडलं 17 मार्चला आणि आपण त्यांच्यासाठी थोडं ध्यान पण केलं होते. तर त्यांची एक आठवण सांगेन की डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच त्यांना भेटायचा योग आला. त्यांचे मला मेसेजमध्ये आधी एकदा दोनदा आले होते. तर रूपा पालेकर त्यांचं नाव. आणि त्यांना मी गावी असताना एकदा दोनदा मेसेज आला होता. ते त्यांच्या एक्झिबिशनचा पेंटिंगचं एक्झिबिशन होतं म्हणून आला होता. आणि तेव्हा मी गावी होते, म्हणजे 1 वर्षापूर्वी मेसेज होता. आणि त्यानंतर माझं त्यांना भेटणं डिसेंबरमध्येच झालं आत्ता. आणि मला हे नव्हतं माहिती की त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि कंप्लीट त्या लास्ट म्हणजे सगळीकडे बऱ्यापैकी स्प्रेड झालेल्या स्टेजमध्ये आहे. आणि मी त्यांच्या घरी गेले तेव्हा मला असं होतं की तिथे गेल्यानंतर खूप त्या मजा करायच्या, खूप असे कॉमेडी विनोद करायच्या, छान हे आणि खूप खाऊ घालायच्या. तर असं होतं. तर मग त्यामुळे मी त्या अपेक्षेने त्यामुळे मी दुपारी जेवले नव्हते. आणि असं आता तिथे गेल्यानंतर आपल्याला काही खायला मिळणार तर मला त्यामुळे मी ते तसं गेले होते. आणि जाते दरवाजा उघडला तर ती एकदम झोप म्हणजे फार असं बघून मला पहिल्यांदा धक्का बसला. पण नंतर तो दाखवू नाही शकत आपण की बाबा असं आपल्याला, तरी आम्ही हसतच त्यांना सामोरी गेलो, ती पण हसतच सामोरी गेली. तर निघताना असं झालं की डिसेंबरची गोष्ट आहे ती 24-25 तारीखच होती. आणि तिने मग तिच्या जावयांना फोन लावला आणि आम्ही त्यांना क्रिसमस विश केलं. आणि नंतर आम्हाला निघताना त्यांनी असं म्हटलं, लव्ह यू, लव्ह यू मनीषा, लव्ह यू. तर ते लव्ह यू इतकं छान होतं, म्हणजे आम्ही पण त्यांना लव्ह यू म्हटलं. म्हणजे त्या इतक्या वेदनेत होत्या, पूर्णतः झोपलेली अवस्था, म्हणजे खूप प्रचंड वेदना, सगळी हात सुजलं, ब्रेस्ट कॅन्सर होता तर ती खूप मोठी जखम होती, भरपूर वेदना, म्हणजे प्रचंड वेदना. असं असताना पण त्या निघताना लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू असं इतकं ते बोलत होत्या. म्हणजे मला ह्या अनुषंगाने त्यांची आठवण झाली की त्या प्रेमसाधनेच्या बळावरती त्यांनी नंतरचे 2-2.5 महिने तिने त्या पद्धतीने पार केले खूप चांगल्या अवस्थेत. नंतर मला त्यांनी सांगितलं, मग मी त्यावेळेला आपल्या स्वाध्याय ग्रुपचा त्यांना ॲड केलं. आणि त्यानंतर एक 3-4 दिवसातच मला त्यांचा फोन आला, किती छान बोलतेस तू, किती छान चालू आहे, मला खूप बरं वाटलं, मला ध्यान माझ्याकडून करून घे. आणि मग नंतर जेव्हा परत भेटायला गेली तेव्हा त्यांना श्वासामध्ये कसं नाम घेऊ शकतो हे सेट करून, कसं नाम घ्यायचं हे त्यांना शिकवलं आणि त्यानुसार ते प्रयत्न करत होते. तशा पद्धतीने ते श्वासातून नाम घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. ते स्वामी समर्थांची आठवण करायचेच, पण श्वासाबरोबर त्यानंतर स्वामी समर्थांची आठवण करू लागल्या. आम्ही ज्या वेळेला तिथे त्यांना भेटायला जायचो तेव्हा त्या पूर्णतः बेड रिडन असल्यामुळे त्या आम्हाला काही खायला देऊ शकत नव्हत्या. त्याचंही त्यांना अत्यंत वाईट वाटायचं. पण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला काही खायला देऊ शकत नाही ह्याचं दुःख वाटू नये ह्याच्यासाठी आम्ही घेऊन जायचो आणि त्यांच्या समोरच खायचो. आणि त्याच्यानंतर त्यांनी एकदा मी एकटी गेली होती, मला म्हणे थोडे पैसे घे ना, जाताना रिक्षाने जा, मी पैसे देते तुला, जाताना रिक्षाने जा. म्हणजे ही किती मोठी अवस्था आहे हे म्हणजे हे प्रेम ही गोष्ट आहे ना, किती गोष्ट, म्हणजे प्रेमामुळे आठवण झाली मला त्यांची की. आणि एकदा तर गेल्यानंतर आम्ही गेलो आणि हाय केलं त्यांना, हाय. तर तेव्हा त्यांना वेदना खूप होत्या, त्यामुळे त्यांचा हाय दीर्घ आला, हाय असा आला. मग मला जोक असा विनोद सुचला, मी म्हटलं हाय हाय, मग ते म्हणाले हो अजून हाय आहे असं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे असं होतं ना की कोण कोणाला शक्ती देत आहे, तर ही गोष्ट आहे. तर खूप शिकायला मिळालं ह्याच्यात आणि वेगळाच अनुभूती मिळाली. पण प्रेम आणि ती लव्ह यू करत होती ना, लव्ह यू असं ते इतकं गोड होतं. आणि त्या प्रेमाच्या सहाय्यामुळे त्यांनी ते क्रॉस केलं, चांगल्या रीतीने क्रॉस केलं. आणि त्या म्हणाला मला स्वामी आतमध्ये पूर्ण स्वामींचीच हे होते. म्हणजे आणि मग ते श्वासाबरोबर थोडंसं त्यांना करून घेतल्यानंतर
ते पूर्ण सेट झालं. अशा पद्धतीची ती गोष्ट लव्ह यूमुळे आठवण झाली आणि व्यक्त करावं असं वाटलं. आणि खूपच म्हणजे प्रेम काय नाही करू शकत कुठल्याही परिस्थितीला, ते सहज करण्याची ताकद आहे. दिसताना ते दिसेल की ही कशा स्टेजमध्ये, परंतु त्या आतमध्ये फार संतुष्ट होत्या. आता त्यांच्या समोरच बसून आम्ही खात होतोय, ढोकळा खातोय, आम्हीच घेऊन जायचो, आम्ही खायचो कारण तिला वाईट वाटू नये. तर त्यांना आम्ही विचारलं, तुम्हाला काय खायचं आहे सांगा, काय नाही काय माझं पोट भरलं आहे. तर आम्ही विचारलं कशाने भरलं आहे, समाधानाने भरलं आहे, आनंदाने भरलं आहे. म्हणजे बघतानाच अनेकांना वाटेल हे काय भोग भोगते, पण ती काय योगामध्ये होती, ते काय शांततेत होती, काय समाधानात होती, काय आत्मीयतेमध्ये होती, तर त्या जीवालाच माहिती. तर ह्या पद्धतीने प्रेम साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे ह्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल ते डिसेंबरपासून त्या 4-5 आठवणीमध्ये पुन्हा माझ्या आत्याची भेट झाली, ती पण तशीच होती. तर ह्यामध्ये अनुभवलं. आता कादंबरी ताईंनी पण जे अनुभवलं भावाच्या बाबतीत आणि त्यानंतर पण त्या इतक्या चांगल्या रीतीने स्थिरावल्या, हे प्रेम आहे. खरं प्रेम असतं तिथे, तिथे तिथे आक्रोश नसतो, तिथे दुवा असतात. हे प्रत्यक्ष उदाहरण आहे सगळंच. त्यामुळे आपण इथे थांबू. महाराजांची